नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका दिलाय। तोंडावर आलेले पीक हिसकावल्या गेल्यामुळे सावनेर परिसरातील अनेक शेतकरी चिंतेच्या विळख्यात पडले आहे। अचानक आलेल्या पावसाने आंबा, संत्रा, मोसंबी, गहू, हरभरा यांच्यासह फळभाज्यांच्या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। सावनेर क्षेत्रात सकाळपासूनच ढगाळ वातावरणामुळे पावसाची हजेरी लागणार असं अपेक्षित असताना दुपारी 3:30च्या दरम्यान हलक्या पावसाच्या सरी पडू लागल्या व बघता बघता मोठ्या थेंबाच्या मुसळधार पावसाला सुरुवात झाली व पावसासोबतच हलक्या प्रतीची गारपीट झाली। शुक्रवार दिवस हा सावनेरकर व परिसरातील अनेक छोट्या गावाकरिता आठवडी बाजार असतो। यामुळे बाजारात ग्रामस्थांची व दुकानदारांची एकच गर्दी असते। ऐन बाजाराच्या वेळेवर अवकाळी पावसाचं आगमन झाल्यानं काही काळ बाजारातील ग्रामस्थ व दुकानदार आपली दुकाने सोडून आडोशाचा शोध घेऊ लागल्यानं रस्त्यावर फक्त दुकानेच उरली असल्याचं व रोडने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात वांगी, टमाटर, मिरची, भेंडी वाहून दुकानदारांना नुकसान सहन करावं लागलं। मागील 2-3 दिवसापासून तालुक्यात सतत पडत असलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे आंबा, संत्रा, मोसंबी, फळभाज्यासह हाती पडणारे गहू, हरभरा, कापूस सारख्या पिकांचं नुकसान झालं असून आधीच निसर्गाच्या प्रकोपाला बळी पडलेला शेतकरी हवालदिल अवस्थेत आकाशाकडे बघून नको देवराया अंत आता पाहू असं बोलण्यास विवश झाला आहे। पियुष जिंजुवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर।